धक्क्यावरती वैभवचं पितळ भाऊंनी उघडं पाडलेलं आहे, कारण ज्यावेळेस संग्राम घरात आलेला होता त्यावेळेस पॅडीदादा जरा नाराज दिसत होते। तर वैभव, तुम्ही असं म्हणालात की पॅडीदादा पूर्णपणे निस्वार्थी आहेत का सूरजच्या बाबतीत, म्हणजे याबद्दल थोडासा डाऊट आहे। तर तुम्हाला असं का वाटतं की ते सूरजच्या बाबतीत काहीतरी गेम प्लॅन करतायत किंवा त्याला घेऊन गेममध्ये सेफ राहण्याचा प्रयत्न करतायत, घरामध्ये सेफ राहण्याचा प्रयत्न करतायत? असं काही नाहीये, त्यांचं खूप निस्वार्थी, म्हणजे ते कधी स्ट्रॅटेजी प्लॅन करत नाहीत, ते प्रत्येक वेळेस सूरजला समजावताना दिसतात। आणि पाण्यात ढकलून दिल्यावर ज्यावेळेस निकी आणि अरबाज एवढं बोलत होते पण तुम्ही पूर्णपणे शांत राहत होता, म्हणजे काहीच बोलला नाही। या आठवड्यात तुम्ही कुठे स्टँड घेतला हे दिसलेलंच नाहीये। ज्यावेळेस तुम्हाला बिग बॉसने सांगितलेलं होतं ज्या सदस्यांना पाण्यात टाकलेलं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं अन्न मिळणार नाही, फक्त उकडलेलं अन्न मिळेल, तर तुम्हाला जान्हवीने स्वतः खिचडीमध्ये तूप टाकून दिलं आणि तुम्ही ते तिला टाकूही नको म्हणला नाही आणि थांबवलं देखील नाहीत। मग तुम्ही बिग बॉसचे नियम मोडले। मग ज्या वेळेस याच नियमांचं पालन दुसऱ्या सदस्याकडून होत नाही तेव्हा तर तुम्ही बोलत असता, जसं वर्षाताईंनी कोथिंबीर टाकली, मग जान्हवीला का नाही सांगितलं की माझ्या खिचडीमध्ये तूप नको टाकूस, का तिला टाकून दिलं? आणि ज्यावेळेस नॉमिनेशनचा टास्क होता, एक स्लॉट पकडायचा होता, बरोबर, तुम्ही काय केलं, 2 पकडले आणि स्वतःही ठेवला नाही, आर्या आणि अभिजितला पण ठेवू दिला नाही। तुमच्यामुळे ती फेरी रद्द झाली आणि थेट तुम्ही तिघही नॉमिनेट झाला। वॉर्निंग देऊन तुम्हाला बिग बॉसनी पुन्हा एकदा त्या फेरीमध्ये चान्स दिला, त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून बसलात आणि अभिजितला सुद्धा ठेवू दिलं नाही। म्हणजे तुम्हाला बिग बॉसच्या शब्दांची किंमत नाही। ते इतका चांगला टास्क घेतात, त्यांची टीम इतकं चांगला टास्क मॅनेज करते, पण तुम्हाला त्याची किंमत नसते आणि तुम्ही फक्त टास्क रद्द करत असता। तुम्हाला कसल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल गांभीर्य नाही। आणि वैभव, खरं तर तुम्ही स्वतःच मान्य केलं आहे, ते बरं झालं की अरबाज तुमच्यासाठी स्वतः त्याने माघार घेतलेली होती। काही प्रेक्षकांना पण हे दिसलेलं आहे, कारण तुम्ही दिवा ठेवलाच नाही, तुम्ही अरबाजला वाचवण्यासाठी ते माघार घेतलं। आणि तुम्ही स्वतः पॅडीदादांना म्हणाला की मर्दासारखा दम असेल ना पॅडीदादा तर पकडून दाखवा मला। सुरुवात मर्द म्हणून तुम्ही केली होती आणि नंतर ते मर्द म्हणून शब्द पकडून बसले, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतः हे असलं बोलू नका म्हणून त्यांच्या अंगावर गेलात। फक्त पॅडीदादावरती तुम्ही ताकद दाखवलीत। म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही स्वतः केली तर ते तुम्हाला फेअर वाटतं आणि ज्यावेळेस तीच गोष्ट समोरचा माणूस करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला तो दोषी वाटतो, त्याने खूप गोष्ट चुकीची केली आहे असं वाटतं। मग तुम्ही त्याच्या अंगावरती जाणार, मग त्याचं वय पाहणार नाही, तो किती सिनियर आहे पाहणार नाही। म्हणजे पॅडीदादा तर खूप जपून शब्द वापरत असतात, तरी देखील तुम्ही पोक केलं त्यांना आणि ज्यावेळेस त्यांनीच वापरलं त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांना टार्गेट केलं, त्यांच्या अंगावरती गेलात। आणि जान्हवी सुद्धा तूप टाकत होती त्यावेळेस तुम्ही रूल ब्रेक केले, तुम्ही सुद्धा त्यांना सांगितलं नाही आणि इतर लोकांनी जर ब्रेक केले त्यावेळेस मात्र तुमचा पारा चढतो, हे नका करू ते नका करू। जान्हवीने सुद्धा सदस्यांना दिसत नाही म्हणून चोरून टाकलं, पण कॅमेरे तर 100 आहेत ना, दिसतातच ना ते घरात, बाहेर प्रेक्षकांना तर दिसतच ते। तर तुमच्या या गोष्टींना प्रेक्षक चांगल्या नोट करून ठेवतात वैभव, आणि ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे कोण फेअर आहे कोण अनफेअर आहे हे प्रेक्षकांना देखील कळतं। ते घरात बसून तुम्ही नका ठरवू की कोण फेअर आहे कोण अनफेअर आहे। तर अशा स्पष्ट शब्दात भाऊंनी आज वैभवचं पितळ उघडं पाडलेलं आहे। तर वैभवची ही घेतलेली शाळा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।